राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या असल्याने मुरबाड विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष शैलेश वंडेरे यांनी आपला दावा केला आहे। याच अनुषंगाने शैलेश वंडेरे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे। काहीच दिवसांपूर्वी शहरातील अनेक महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, तर अनेक तरुण देखील सातत्याने शैलेश वंडेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत। लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळामामा म्हात्रे हे निवडून आले आहेत। त्यामुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुरबाड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळेल असा आशावाद शैलेश वंडेरे यांनी व्यक्त केला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचे होत असलेले पक्षप्रवेश हा एक शुभ संकेत असल्याचे शैलेश वंडेरे यांनी म्हटले आहे। निश्चितपणे आपण APJ अब्दुल कलाम साहेबांचं या ठिकाणी वाक्य सांगतात की उघड्या डोळ्याने स्वप्न पहा। आजची तरुण पिढी त्यांच्या शब्दाप्रमाणे उघड्या डोळ्याने स्वप्न पाहते आणि राजकारणाच्या माध्यमातून आपला विकास जो आहे आणि समाजाचा विकास जो आहे हा दोन्ही घडवण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा तरुण पिढी एखाद्या राजकीय पक्षामध्ये येतात त्यावेळेला ते शुभ संकेत आपण मानायला पाहिजे। आणि निश्चितपणे कुळगाव बदलापूर शहरामध्ये ज्यावेळेला आम्ही काम करत असतो त्यावेळेला जे पक्षाचे कार्यकर्ते आणि आम्ही जे काम करतो त्याची निश्चित पोचपावती म्हणजे या पोचपावतीच्या माध्यमातून तरुण पिढी आज या ठिकाणी आकर्षित होते। आदरणीय पवार साहेबांचे विचार असो, आदरणीय जयंत पाटील साहेबांचे विचार असो, त्या माध्यमातून ज्या ठिकाणी समाजाचा विकास किंवा सामाजिक न्यायाची भूमिका असो आणि सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची भूमिका असो, खऱ्या अर्थाने देश जर सक्षम आणि बलवान बनवायचा असेल तर निश्चितपणे सर्व समाज घटक मुख्य प्रवाहामध्ये यायला पाहिजे। अशा प्रकारची भूमिकेतून आदरणीय पवार साहेब काम करत असतात आणि त्याच भूमिकेतून या ठिकाणी आम्ही देखील काम करत आहोत। आणि हे काम करत असताना खऱ्या अर्थानं जेव्हा जनतेला आम्ही न्याय देत असतो, लोकांचे प्रश्न सोडवत असतो आणि ज्या वेळेला आपण विविध विषयांवरती आम्ही आवाज उठवत असतो ही जनता पाहत असते आणि त्या माध्यमातून जनता त्यावेळेला तरुण पिढी असो, ज्येष्ठ नागरिक असो आणि सर्व वयोगटातील या ठिकाणी नागरिक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहेत आणि हे एक सकारात्मक बाब आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहरात वाढतोय। मागील काळामध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाळामामा म्हात्रे हे लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी बदलापूर शहरात एक चांगल्या प्रकारचं मतदान त्यांना झालं आणि त्याच भूमिकेतून महाविकास आघाडीच्या माध्यमातून ह्या विधानसभेमध्ये मुरबाड विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून येईल अशा प्रकारचा सार्थ विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। निश्चितपणे या ठिकाणी बदलापूर शहरात आम्ही काम करत असताना केवळ लोकसभा आणि विधानसभा जिंकणं नाही तर नगरपालिकेच्या माध्यमातून कुळगाव बदलापूर शहराचा विकास करणं ही आमची भूमिका आहे। कारण गेल्या 20 वर्षामध्ये कुळगाव बदलापूर शहरामध्ये ज्या नागरी समस्या आहेत त्या देण्यामध्ये या ठिकाणी सत्ताधारी अपयशी ठरलेले आहेत आणि जर निश्चितपणे या शहराचा विकास करायचा असेल, या मुरबाड विधानसभा क्षेत्राचा विकास जर करायचा असेल तर निश्चितपणे तरुणांच्या हातात सत्ता यायला पाहिजे, नवीन पिढीच्या हातात सत्ता यायला पाहिजे। एक सुशिक्षित आणि ज्यांना या संपूर्ण ज्या समस्याची जाणीव आहे अशा प्रकारचं ते नेतृत्व उभं राहायला पाहिजे। या भूमिकेतून आदरणीय पवार साहेब असो, आदरणीय जयंत पाटील साहेब असो आणि जितेंद्र आव्हाड साहेब या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होईल ही या ठिकाणी माझी भावना या ठिकाणी व्यक्त करतो। या आजच्या या जी तरुण पिढी या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या ठिकाणी स्वागत करतो, त्यांच्या राजकीय वाटचालीला शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे या तरुणांच्या माध्यमातून बदलापूर शहराचा विकास होईल, एक क्रांती या ठिकाणी घडेल अशा प्रकारची माझी सकारात्मक भावना आहे। कारण की आम्ही जसे आमचे शहराध्यक्ष शैलेश वंडेरे साहेब यांना आम्ही पर्सनली ओळखतो आणि आम्हाला माहिती आहे माणूस कसे आहेत, म्हणून आम्ही पक्ष बघून आम्ही माणूस बघून इथे या पक्षात आलो आहे। तरुणांची अनेक समस्या आहेत शहरामध्ये, चांगलं कॉलेज असेल किंवा इतर देखील इंजिनिअरिंगचे कॉलेज असतील शहरामध्ये नसल्यामुळे अनेक समस्या होतात तरुणांना। येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षांकडून कशा प्रकारे सोडवले जाते? मी माझे जसे सहकारी आहेत, मी जसं माझा कॉन्टॅक्ट नंबर जर का मी सगळ्यांना दिला, तुमचं कधी पण काय प्रॉब्लेम असेल तर मला निश्चित कॉल करा किंवा काय असेल तर आमचे सर आहेत त्यांनाच आम्ही विचारून सगळं पुढचं करतो। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्य पार पाडू आणि आमच्या मार्गदर्शनाला आमचे शहराध्यक्ष शैलेश वंडेरे साहेब आहेत। बदलापूरमध्ये बऱ्याच तरुणींचे आणि तरुणांचे शिक्षणाबद्दलचे बरेच प्रश्न सोडवले जात नाहीत।
याच्यासाठी आम्हाला एज्युकेटेड नेत्याची गरज आहे. बदलापूरमध्ये आमच्या सगळ्यांच्या मते तरी सध्या इंजिनियर आणि आता लॉयर साठी पण अप्लाय केला आहे. तर एक एज्युकेटेड नेत्याची फार आवश्यकता होती आणि म्हणूनच बदलापुरातले असंख्य तरुण आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शैलेश वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे. बदलापूर शहरामध्ये तरुणांचे अनेक प्रश्न आहेत आणि तेच सोडवण्यासाठी आम्ही आता मुलं आणि मुली, तरुण मुली एकसाथ येऊन आता आम्ही ट्राय करतोय सगळ्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.